बाबांचं करायचं काय? बंधू बाबावर कडक शासन झालंच पाहिजे. धिक्कार असो, धिक्कार असो. धिक्कार असो, धिक्कार असो. बंधू बाबांचं करायचं काय? अशोक खरात बंधू बाबांचं करायचं काय? मुर्दाबाद, मुर्दाबाद. अशोक खराचं करायचं काय? महाराष्ट्र शासन जागे व्हा. महाराष्ट्र सरकार जागे व्हा. या बाबाच्या मागं राजकीय शक्ती ह्या लपलेल्या आहेत. सरकारने या राजकीय शक्ती कोणत्या आहेत, कोण आहेत त्याच्या मागं, त्यांना शोधून काढलं पाहिजे आणि हे कोण नाव आहेत ते जाहीर केलं पाहिजे. आणि बाबा अशोक खरात यांच्याबरोबरच हे जे काही संबंधित माणसं आहेत या संबंधात असणारी त्यांच्यावर सुद्धा खटले दाखल केले पाहिजे. आणि SIT मार्फत हे खटले दाखल करून या संबंधित राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा जनतेसमोर नागडं केलं पाहिजे आणि याला शिक्षा दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी शासनाने विशिष्ट प्रकारचे काही पाऊल उचलले पाहिजे जेणेकरून अशा प्रकारच्या घटना पुढे घडू नयेत आणि येणाऱ्या काळामध्ये महिला, मुलं, मुली यांचं संरक्षण होईल अशा प्रकारची आमची मागणी आहे. आणि अशासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे. काय तुमची असणार आहे? यानंतर आम्ही अशोक खरातला जास्तीत जास्त कडक शासन व्हावं यासाठी अशोक खरातच्या संदर्भामध्ये आम्ही मुख्य कशी होईल याची तरतूद केली पाहिजे. त्याचबरोबर महाराष्ट्र अनिस कायदा 2013 आणि पोस्को या कायद्यात त्याला गुंतवलं पाहिजे आणि तो बाहेर आलाच नाही पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न असेल. थँक्यू.